नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अरुणा हिरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. कस्टमरने डीपमध्ये गळा घ्यायला सांगितला होता आणि नंतर त्या ताई म्हणाल्या की फारच मोठा गळा दिसत आहे, त्याच्यामुळे त्या गळ्याला मी पॅच तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. मी त्यांच्यासमोरच या ब्लाऊजची कटिंग केली होती. त्या म्हणल्या थोडं गळा डीपमध्येच झाला आहे. म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला त्याला सुंदर पॅच तयार करून देते. पॅच तयार करण्यासाठी आपल्याला आधी नॉट तयार करून घ्यायचा आहे. दोन इंचाची एकसारखी पट्टी कट करून घ्यायची. त्याचे नॉट तयार केल्यानंतर दोन इंचाच्या अंतरावर एकसारख्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या. त्यानंतर धागे निघू नये म्हणून एक सिंगल टिप मी त्या पट्टीला मारून घेतली, ज्याच्यावर आपल्याला ह्या नॉटच्या पट्ट्यात जोडायच्या आहे. सहा सात पट्ट्या जोडून घेतल्या. जोडून घेतल्यानंतर सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर एक सिंगल टिप त्याच्यावर घेतली, कारण त्या पट्ट्या सरकू नये म्हणून ही टिप मारणे गरजेचे असते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता ती वरची पट्टी दुमडून व्यवस्थित त्याला एक टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर आता हा पॅच तिथे जोडून घ्यायचा. एक सिंगल टीप मारून घ्यायची आधी.
व्यवस्थित तिथे डबल टिप घ्यायची. पॅच दोघी साईडने टिप मारून घेतल्यानंतर त्याला मी गोल्डन मनी लावून घेतले आहे. कधी होतं असं, कस्टमर डीपमध्ये गळा घ्यायला लावतात आणि तो मोठा झाल्यानंतर मग म्हणतात ते व्यवस्थित तुम्ही क्लिअर करून द्या. पॅच लावल्यानंतर सुंदर असं डिझाईन तयार झालेली आहे. त्या ताईंना खूपच आवडली ही डिझाईन टाकलेली. त्या खूप खुश झाल्या. एक्स्ट्राच्या त्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि आधी आपण एक सिंगल टिप मारली होती, परत त्यावर डबल टिप मारून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.